सुनो, तुम एक हफ्ते के लिए ऑफिस से छुट्टी ले सकती हो। एक हफ्ता? क्यों? मुझे वेंगुर्ला जाना। वेंगुर्ला? कोंकण में एक शहर है। 5वीं से 8वीं तक मैंने वहां पढ़ाई की थी, लेकिन 3-4 साल के लिए बाबा की नौकरी थी वेंगुर्ला में। बहुत दिनों से मन है कि मैं जाके एक बार वेंगुर्ला देखूं। इधर कोई स्कूल है क्या? राइट है। सातवीं क्लास थी ना? 8वीं। बड़े हो जाओ ना तो बचपन की चीजें जगह छोटी लगने लगती। मुझे लगता है बचपन में ना दिल बड़ा होता है तो जगह भी बड़ी बड़ी लगती है। ये 8वीं क्लास थी। प्रसाद महाले जवळजवळ 4 वर्षांनी वेंगुर्ल्याला आला होता। परिचित स्थळे व विसरलेल्या आठवणींनी त्याचे स्वागत केले। भावनिकतेमध्ये प्रसादने जुन्या मित्रांसोबतचे संबंध भूतकाळाची आठवण काढून जागृत केले। एका दिवशी नितीन सावंतच्या दुकानात गप्पा मारत असताना प्रसादच्या मनात दीर्घकाळ सुप्त अंगारा सारखा अचानक पेटला। आम्ही आमच्या 1984 च्या बॅचचे गेट टुगेदर या वर्षी करूया का? त्याने नितीनला आवाज दिला। ही कल्पना तिथून लगेचच हवेत झेप घ्यायला सज्ज झाली आणि माझ्यापर्यंत पोहोचली। हे एक नाजूक स्वप्न ज्यामध्ये दीर्घकाळापासून दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणण्याचे वचन सामावलेले होते आणि लवकरच एका भव्य मेळाव्याची आशा आकार घेऊ लागली। वर्षानुवर्षे सामायिक असलेल्या पण अनेक दशकांनंतरची विसर पडलेल्या आठवणींना पुनरुजाळा देण्याची उत्सुकता वाढू लागली। लॉजिस्टिक चक्रव्यूहात नॅव्हिगेट करणे आणि कार्यक्रमाचे आयोजन करणे हे आव्हान होते। आमच्या समोरचा पहिलाच अडथळा एकेकाळी घट्ट विणलेल्या बॅगच्या विखुरलेल्या धाग्यांपर्यंत पोहोचणे हा होता। कथांची टेपेस्ट्री एकत्र खेचणे हे ध्येय आम्हाला खुणावत होत। लोक विखुरलेले होते, जीवन बदलले होते। टुगेदरची माझी दृष्टी एका कॅज्युअल मेळाव्याच्या कल्पनेच्या पलीकडे होती। त्याऐवजी मी व्यवस्थापित आणि विचारपूर्वक आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रचना करण्याची आकांक्षा बाळगली। सामायिक केलेल्या आठवणींच्या मोठ्या महाकाव्याचा एक अविभाज्य भाग सिद्ध करण्याचा प्रयत्न होता। गेट टुगेदर योजना विकसित होता हे स्पष्ट झाले की इव्हेंटचे आयोजन करण्यासाठी उच्च पातळीवरील कौशल्य आवश्यक होते। व्यावसायिक अँकरची कुशल व्यक्ती जी खेळ, गायन आणि नृत्य यामध्ये उपस्थितांमधून सक्रिय सहभाग मिळवून आणेल व सुयोग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन आम्हा 50च्या उंबरठ्यावरील मित्रांकडून निखळ आनंद व उत्साहाला मार्गस्थ करेल। प्रत्येक तपशील महत्त्वाचा आहे या विश्वासाने आणि इव्हेंटला उंचावण्यासाठी पाठपुरावा चालू होता। मोकळी जागा आणि संरचित आसन व्यवस्था यांच्यात एक नाजूक संतुलन आवश्यक होते। आम्हाला कार्यक्रमांसाठी सभागृहासारखी व्यवस्था आणि चर्चेसाठी अनुकूल वातावरण आणि आसन व्यवस्था आवश्यक होती। दुपारच्या जेवणानंतरच्या ऍक्टिव्हिटी सूर्यप्रकाशात फुलू शकतील, जिथे हशा आणि सामायिक कथा मोकळ्या जागेत उमटू शकतील।
अशा सेटिंगची आम्हाला इच्छा होती. जेव्हा पारंपरिक पर्याय कमी पडले तेव्हा भूषणच्या रूपात एक मार्गदर्शक प्रकाश आला, जो आमच्या परिपूर्ण ठिकाणाच्या शोधात उल्लेखनीय जागेचा प्रस्ताव घेऊन समोर आला. त्याने सुचवलेली प्रादेशिक फळ संशोधन सभागृहाची जागा व्यावहारिकता आणि वातावरणाचा संगम होता, आणि पर्यटन केंद्र आमच्या गेट टुगेदर योजनांना उंचावणारा मोहक थर होता. मोकळ्या बागेमध्ये वसलेल्या स्टेजने गॅझेबोच्या संग्रहाने सुशोभित एक इथरील सेटिंग तयार केली. आमचे परममित्र बाळा शिरसाट यांच्या रूपाने एक तेजस्वी दिवाण उदयास आला. जमलेल्या सर्वांना सुखसोयी मिळवून देण्याची त्याची अतूट बांधिलकी आशीर्वादापेक्षा कमी नव्हती. बाळाच्या जन्मजात आदरातिथ्याने आमच्या नियोजन सत्रांमध्ये प्राण फुंकले. आमच्या चर्चेची पार्श्वभूमी म्हणून त्यांनी आपल्या बेड अँड ब्रेकफास्टचे दरवाजे सदैव उघडे ठेवले. 2009चा एक नॉस्टॅल्जिक प्रवास करताना एक स्मृती मार्गदर्शक ताऱ्यासारखी उभी राहिली, जिने एका मोठ्या दृष्टीचे बीज रोवले होते. मी परदेशात राहत असताना एक अपारंपरिक कल्पना मुठभर मित्रांसोबत शेअर केली. तरीही एक ठिणगी पेटली आणि अशा एका कार्यक्रमासाठी माझी तळमळ व्यक्त केली, जी सर्वांना आमच्या हायस्कूलच्या दिवसांच्या गुंतागुंतीच्या धाग्याच्या अगदी क्षणांपर्यंत परत घेऊन जाईल. माझी दृष्टी आमच्या सामायिक आठवणींमध्ये जीवन फुंकणे, प्रत्येक संवेदना आणि भावना स्पष्टपणे पुनरुत्थान करण्यासाठी तपशिलांकडे लक्ष देऊन क्षण पुन्हा जिवंत करणे हे होते. योग्य क्षणाची वाट पाहत एका कल्पनेचे बीज रोवले गेले आणि ते स्वप्न वास्तवाच्या उंबरठ्यावर होते. अजित, प्रसाद, जयंत, मिलिंद आणि इतर समवेत समर्पित मित्रांचा गट आमच्या गेट टुगेदरचे प्रतीक असलेल्या निळ्या आणि हिरव्या टी-शर्टला प्रायोजित करण्यासाठी एकत्र आला. आयोजन करताना आम्हाला जाण होती की डिजिटल लँडस्केप बदलला आहे आणि लोक पूर्वीपेक्षा जास्त जोडलेले आहेत, किमान काही स्तरावर. या जोडणीला, सहभागाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाचे रॅलिंग पॉइंट मध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्ही धोरण आखले आणि अशा प्रकारे गट मोठा करा स्पर्धेचा जन्म झाला. भगवान मसूरकर, नितीन सावंत, स्वाती प्रभू, भूषण आणि जॉन्सन डिसूझा यांच्यापर्यंत पोहोचून डिजिटल स्पेसमध्ये कृतीच्या प्रतिसादाची हाक आली. अदम्य भावनेने जानसूने लगाम स्वतःच्या हातात घेतला. त्यांचा निश्चय अटूट होता, जिद्द अटल होती. आमच्या विखुरलेल्या कॉम्रेड्सना एकत्र आणण्यासाठी त्यांनी एक मिशन सुरू केले. खजिनदारपद स्वीकारणे हे केवळ काम नव्हते, तर जानसूच्या बांधिलकीचा आणि संघटनात्मक पराक्रमाचा तो पुरावा होता. प्रशंसनीय कुशलतेने त्यांनी आमच्या सह उपस्थितांकडून योगदान गोळा केले. सुमारे 100 उपस्थितांचा अंदाज घेऊन प्रति व्यक्ती 1100 इतके योगदान ठरले. आमच्या कार्यक्रमाचे विविध घटक प्रभावीपणे मांडण्यासाठी हे आर्थिक नियोजन आवश्यक होते. मैत्रीच्या बंधनात राहणाऱ्या हृदयस्पर्शी उदारतेचा दाखला आमच्या मित्रांनी त्यांच्या मोकळ्या मनाने दयाळूपणाचा अपवादात्मक स्तर प्रदर्शित केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा अनेकांनी योगदान दिले. उदारतेचे हे निस्वार्थी प्रदर्शन केवळ निधीच्या देवाणघेवाणीच्या पलीकडे गेले. आमच्या गेट टुगेदरच्या दिशेने प्रवास जरी विजयाच्या क्षणांनी चिन्हांकित केला असला तरी आमच्या काही विक्रेत्यांकडून अव्यावसायिकतेच्या घटनांमुळे देखील प्रभावित झाले. स्थानिक चवींवर भर देत आम्ही कोवळ्या काजूपासून तयार केलेला कुर्मा ठेवला होता. क्वचितच आढळणारी ही स्वादिष्टता अस्सल अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा होता. आमची मिष्टान्न निवड हा हंगामी आनंदाचा उत्सव होता. पायरी आंब्यापासून बनवलेल्या आमरसने आपल्या गोडव्याने आणि रसाळपणाने ऋतूचे सार टिपले. या व्यतिरिक्त आम्ही आमचा मिष्टान्न मेनू मंगणा खीर मांसाहारी लोकांसाठी आम्ही गोवन कोळंबीची करी प्रमुख पदार्थ म्हणून निवडली. त्याची समृद्ध आणि जटिल चव या प्रदेशाच्या समुद्राच्या वरदानाशी असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे.
याला पूरक म्हणून आम्ही सुखा कोंबडीचा समावेश केला. तरीही जसा सत्याचा क्षण आला आणि व्यंजन सादर केले गेले, निराशेची भावना निर्माण झाली. तथापि या निराशेमध्ये आमच्या गेट टुगेदरचे खरे सार टिकले. तयार केलेल्या आठवणी, सामायिक हास्य, पुन्हा जागृत मैत्री ही खरी मेजवानी होती, जे अन्नातील त्रुटींनी अस्पर्शित होते. आम्ही पुन्हा जागृत केलेले बंध आणि अनुभव आमच्या गेट टुगेदर कथेचे खरे तारे होते. असाच एक तपशील म्हणजे भव्य बॅनर, जो गेट टुगेदरच्या दोन्ही भागांसाठी पार्श्वभूमी म्हणून उभा होता. आमच्याकडे काम करण्यासाठी कोणताही अधिकृत शाळेचा लोगो नसल्यामुळे एक सुसंगत व्हिज्युअल थीम तयार करून त्याची आव्हाने समोर आली. कार्यक्रमाची पूर्वसंध्येला मुंबईची तुकडी ताजी आणि उत्साहाने भरलेली वेंगुर्ला येथे उतरली होती आणि शेवटच्या क्षणाच्या व्यवस्थेच्या गडबडीत डुबकी मारण्यास उत्सुक होती. टेबल आणि खुर्च्या अचूकपणे मांडल्या गेल्या, बॅनर काळजीपूर्वक टांगले गेले. ही कार्ये दिसायला लहान पण निर्णायक अशी होती, ज्यावर संपूर्ण कार्यक्रम उभा राहील. त्यांचे अथक समर्पण हेच आमच्या यशाचा आधारस्तंभ बन. कार्यक्रम सुरू होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतसे एक विलक्षण परिवर्तन घडले. सभागृह, एकेकाळी शांत अपेक्षेचा कॅनव्हास, आता वर्गमित्र आत आल्यावर जीवनाने फुलून गेले. वातावरण एका सुस्पष्ट ऊर्जेने गुंजले. ॲनिमेटेड संभाषणे, मनापासून मिठी आली. सौहार्दपूर्ण हातांची ओळख, हा आवाजांचा सिम्फनी होता. 4 दशकांनंतर पुन्हा जागृत झालेला जोडणीचा कोरस होता. आनंदी कोलाहलाच्या दरम्यान आम्ही दिव्याच्या विधिवत प्रज्वलनासाठी एकत्र आलो. एक क्षण जो आमच्या गेट टुगेदर प्रवासाची सुरुवात करणारा खोल प्रतिकात्मक महत्वाचा होता. आम्ही एकत्र उभे असताना सभागृह आधीच वर्गमित्रांनी भरले होते. प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या हास्याच्या आणि नॉस्टॅल्जियाच्या जगात गढून गेला होता. किलबिलाटाचा कोलाहल एका शिखरावर पोहोचला, ज्यामुळे अवकाशात गुंजत असलेल्या आनंदी आवाजांचे एक सुसंवादी मिश्रण तयार झाले. उत्सवाच्या आभासह हवा जिवंत होती, आनंदाचा निर्विवाद प्रवाह जो प्रत्येक कोपऱ्यात पसरला होता. विधिवत दीपप्रज्वलनानंतर सभागृहात एकच शांतता पसरली. एक मार्मिक श्रद्धांजली. आम्ही आमच्या दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्रांची नावे वाचली. आदर आणि नॉस्टॅल्जियाच्या मिश्रणाने वातावरण भारलेले होते. आमच्या बॅचमधूनच नाही तर भौतिक जगाला सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी इव्हेंटच्या काही दिवस आधी 26 पर्यंत पोहोचली. नुकसान विशेषतः आमच्या शिक्षकांमध्ये जाणवले, ज्यांनी त्यांच्या उपस्थितीने 2009 च्या कार्यक्रमाला शोभा दिली होती. आमच्या गेट टुगेदरच्या पुढच्या टप्प्यात मनोगत सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी भूषण पुढे सरसावले. हा सेगमेंट संपूर्ण गटाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी आमच्या शाळेच्या दिवसांना निरोप दिल्यानंतर आम्ही सुरू केलेला
प्रवास शेअर करण्यासाठी डिझाईन करण्यात आला होता. एकामागून एक वर्गमित्र मंचावर पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षा आणि आनंदाचे मिश्रण दिसत होते, कारण ते लांबून हरवलेल्या मेळाव्याला संबोधित करत होते. बऱ्याच जणांसाठी परिचित चेहऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. आता दूरचे पण खोलवर जोडलेले आहेत. त्यांच्या आयुष्यातील वाटचाल पुन्हा सांगितली. सामायिक केलेल्या किस्सापैकी आमच्या शालेय दिवसांच्या उत्कृष्ट आठवणी समोर आल्या. काही वक्त्यांनी नॉस्टॅल्जिया जागृत केला, तर काहींनी त्यांचा जीवन प्रवास शेअर केला. तथापि सर्व भाषणांमध्ये एक असा क्षण आला जो हा एक क्षण होता जो कोणत्याही स्क्रिप्टच्या पलीकडे गेला आणि अगदी अनुभवी रियालिटी शो स्क्रिप्ट रायटर्सनाही अभिमान वाटला असेल. आबा कांबळींचे जवळचे मित्र संतोष धुरी यांना आमच्या शाळेच्या दिवसात आबाकडून एक पोस्टकार्ड मिळाले होते. वेंगुर्ल्यात असलेल्या आबाने मुंबईत असलेल्या संतोषला शक्य असल्यास शहरातून एक छोटेसे वाद्य परत आणण्याची विनंती केली होती. त्या जिव्हाळ्याच्या आणि कोमल क्षणात सभागृहाने एकत्रितपणे आपला श्वास रोखून धरलेला दिसत होता. 40 वर्षापूर्वी लिहिलेले साधे शब्द संतोषने वाचताच एक मार्मिक शांतता पसरली. अनुभव आमची वाट पाहत होते. पर्यटन केंद्रात आल्यावर उत्साही वातावरणाने आमचे स्वागत केले. डीजे आणि प्रतिभावान गायकांसह पूर्ण झालेल्या अँकर टीमने आधीच स्टेज घेतला होता आणि मनोरंजन सेगमेंटची सुरुवात केली होती. हशा आणि संगीत हवेत मिसळले. आमच्या उत्सव सुरू ठेवण्यासाठी स्टेज सेट हे ठिकाण बॅनर, पोस्टर्स आणि सजावटींनी सजले होते, जे काळजीपूर्वक तयार करण्यात आले होते, ज्यामुळे उत्सवाच्या वातावरणात भर पडली होती. कार्यक्रमाचे परिश्रमपूर्वक नियोजन आणि तयारी हे उपक्रमांच्या सुरळीत समन्वयातून स्पष्ट होते, जेणेकरून प्रत्येकजण व्यत्यय न घेता अन्न आणि परिसराचा आस्वाद घेऊ शकेल. पर्यटन केंद्राची मांडणी मोहक होती. प्रशस्त हिरवळ, उंच झाडे आणि मंद वाऱ्याची झुळूक यामुळे शांत आणि नयनरम्य वातावरण तयार झाले. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य अखंडपणे कार्यक्रमाच्या आनंदात आणि सौहार्दात विलीन झाले. हे स्पष्ट होते की गेट टुगेदर कनेक्शन पुन्हा जागृत करण्याचा आणि अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा उद्देश पूर्ण करत आहे. दुपारच्या मंद वाऱ्याने प्रत्येकाला आपापल्या जागा सोडण्याचे आवाहन केले. मधुर हिंदी आणि मराठी गाण्यांचा स्वर लावणाऱ्या गायकांचे सुखदायक सूर हवेत घुमत होते. उत्साह आणि संकोच यांच्या मिश्रणाने ते खेळ पैठणीचा अँकर अभय भोवती जमले. सहभागी सर्व मुली होत्या, त्यापैकी 16. त्यांच्या पोशाखावर हिरव्या रंगाचे टिश्ट घातलेले होते. सज्जनांनी त्यांना नियुक्त केलेल्या गेमिंग क्षेत्रात घेरले. काही खुर्च्यांवर बसले, तर काही आजूबाजूला उभे राहिले. नृत्य संगीताची सर्व गुप्तत्वे उघडवते याची आम्हाला प्रचिती आली जेव्हा मराठी, कोकणी, इंग्रजी आणि हिंदी गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंददायी आणि अविस्मरणीय वेळ आम्ही अनुभवला. आपल्यापैकी बहुतेकजण 50च्या मध्यात असूनही डान्स फ्लोअरचे आकर्षण अप्रतिम होते. वय किंवा थकवा यांचे कोणतेही विचार बाजूला ठेवून नृत्याच्या कलेमध्ये हरवून बसलो आणि संगीताची लय आत्मसात केल्याने हे एक जादुई परिवर्तन होते. झिंगाट या मराठी गाण्याने उत्प्रेरक म्हणून काम केले. कोकणी गाणे मीरा मीरा जुन्या रेमो नंबरवर एक आनंददायी थ्रोबॅक जे कदाचित दूरच्या आठवणीत मिटले होते. यादो की बारात हे 70च्या दशकातील एक लाडके हिंदी गाणे हवेत गुंजले. नॉस्टॅल्जियाची भावना ज्याने आम्हाला एकत्र बांधले, गेलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत आमच्यात एक अतूट नातं निर्माण केलं. वेळ आणि अंतर कमी होऊ न शकलेले बंध दृढ केले. आमच्या इव्हेंटसाठी YouTube चॅनल तयार करताना मी हेच गाणे वापरले होते आणि या मधुर आणि लयबद्ध सिम्फनीमध्ये मनोजकडे लक्ष वेधले गेले, ज्याने मंच घेतला आणि एक छुपी प्रतिभा दाखवली ज्याने आम्हा सर्वांना आश्चर्यचकित केले. KJ येसुस यांच्या गाण्याचे त्यांचे सादरीकरण शुद्ध सौंदर्य आणि भावनेने प्रतिध्वनित झाले. जसजसा सूर्य मावळतीला लागला तसतशी निकडीची भावना आमच्या विचारांत शिरली. अजून 2 नियोजित कार्यक्रम आमच्या पुढे होते आणि खेळ पैठणीचा अपेक्षेपेक्षा आणि नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला होता. प्रत्येकाला उशिरा ठेवणे हे एक आव्हान होते. लोकांमध्ये बिंगोसाठी ऊर्जा असेल की नाही याची मला खात्री नव्हती. विस्तृत नृत्य सत्राचा थकवा पाहता
तथापि माझा मुलगा आणि मनोजने व्यवस्था केलेले वेंगुर्ला वैद्यकीय महाविद्यालयातील काही स्वयंसेवक उत्साहाने आणि खेळांना पुढे जाण्यासाठी तयार होते. ते फक्त बिंगो चालवणार आहेत याबद्दल ते थोडेसे निराश झाले असले तरी त्यांनी त्याचा अधिकाधिक फायदा घेण्याचा निर्धार केला होता. सकाळच्या सत्रात भाषणे देणाऱ्या व्यक्तींना बक्षिसे होती. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांसाठी गट बक्षिसे होती. बिंगो, खेळ पैठणीचा यासह विविध खेळांसाठी बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरणाचा समारोप होताच सूर्य पूर्णपणे मावळला होता. बाहेर संधीप्रकाश चमकत होता, परंतु तरीही सर्व उपस्थितांच्या ग्रुप फोटोसाठी पुरेसा प्रकाश होता. पंक्ती तयार झाल्या, काही उभे राहिले, इतरांनी मध्यभागी खुर्च्या घेतल्या आणि माझ्यासह अनेकांनी पर्यटन केंद्राच्या लॉनला प्राधान्य दिले. कॅमेऱ्यांनी वेगवेगळ्या कोनातून फोटो टिपले. आम्ही पांगणार इतक्यात दूरवर फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. एक चिन्ह हे सूचित करते की कार्यक्रम चांगले झाले होते. अपने आंगन नाचे गाएंगे चंदा सितारे, यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे.